पोरांना पण सांगते, माझ्या पोरांना, माझं पोरगाला की ते आहे का रे विनय, आहे का रे इथे विनय, विनय विनय बाहेर आहे काय, विनय असला तरी रे माझ्या, अरे आला विनय. लहान लहान तर मी सांगितलं, पण मोठ्यांचं सांगते. आणि अजून एक, माझ्या पोरांचं सांगताना मला काळजी नाही, कारण माझ्या लेकरांना मी अगोदर सांगते, नंतर नाही. लोक म्हणतात त्या पोराच्या समोर हे बोलू नका, का पण तो मोठं झाल्यावर जग बोलणार आहे ना, मी त्याची सख्खी आई नाही ना, मग तुम्ही लपून का ठेवता? त्याचं मन तयार करा ना. मी त्यांना सांगते, मी तुमची कोणी नाही, तुम्ही अशा अशा ठिकाणावर आलेला आहात, पण मी आता आई आहे, तुम्ही माझं बाळ आहे बेटा. आमचं नवं नातं तयार होते. हा माझा विनय. खरं सांगू, माझे बाळ एवढं चालू सोबत, आणि एक पोराचं पोरग गाडी चालवते, ते येणार नाही आतमध्ये, लई बुजराय. हा माझा विनय. खरं सांगू, कुठल्या तरी स्टेशनवर मी भीक मागत असताना एक भीक मागणारी बाई 3.5 रुपये कटोऱ्यात पडले आणि मरून गेली. हो, येथे पाहिजे जातीचे. कोणी त्या प्रेताला हात लावला नाही, पण माझं मन कळवळलं, कारण मी पण भिकारीच होते ना. 3.5 रुपये कटोऱ्यात पडले होते आणि एक बाळ फक्त 1.5 महिन्याचं तडपून तडपून रडता रडता झोपलं होतं, गालावर आसू सुकले होते. त्या मेलेल्या बाईचं 1.5 महिन्याचं बाळ म्हणजे माझा विनय. हा माझा विनय. मी त्याला उचललं, घेऊन आले, लहानाचं मोठं केलं. खरं वाटणार नाही, 1.5 महिन्याचं आईच्या प्रेतावरून उचलून आणलेलं हे बाळ आता माझं बाळ LLB करते. त्याला आशीर्वाद द्या. मी असेल मराठी 4थी पास हाफ टाइम, पण माझ्या मुली BA MS आहेत, MBBS आहेत, माझे मुलं MPhil PhD आहे. एक मुलगा माझ्याच आयुष्यावर PhD करतोय आता. क्या जमाना आगे बढ़ गया. म्हणून एक लक्षात घ्या, मी या अनाथांची माय आहे बाबा. मला दुसरं काही करता आलं नाही, फक्त माय झालंय. विनंती एकच, यांनी कुठे जायचं? कोणी नाही, माय नाही, बाप नाही, गणगोत नाही. रडतील ते माझ्याजवळ, मागतील ते मला. मी डबल भूमिका बजावते, आई आणि बाप आणि गणगोत पण मीच. खरं सांगू, मी माय झाले अनाथांची.